सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. गुरुपौर्णिमा 2026 29 जुलै बुधवार रोजी आलेली आहे. बघा, आपण दत्त जयंती असेल, स्वामींचा प्रकट दिन असेल, पुण्यतिथी असेल, गजानन माऊलींचा प्रकट दिन असेल, तर आपण सर्वच जण 21 दिवसांची प्रभावी सेवा करत असतो. तर 9 जुलै ते 29 जुलै अशी 21 दिवसांची सर्वात प्रभावी सेवा सर्वांनी करायची आहे. तुम्ही स्वामींची करा, दत्तगुरु महाराजांची करा, गजानन माऊलींची करा, साईबाबांची करा. जेवढी सेवा होईल तेवढी जरूर करा. तर 9 जुलै ते 29 जुलै अशी 21 दिवसांची सेवा सुरू करायची आहे. प्रत्येकाने करा, अगदी कणभर जरी केली चालेल, पण बघा फळ इतकं सोन्यासारखं मिळणार आहे. आता तुम्हाला नाही 21 दिवसांची करता आली तर 11 दिवसांची करू शकता. 29 जुलै ते 29 जुलै असं तुम्ही 11 दिवस, 19 जुलै ते 29 जुलै अशी 11 दिवसांची तुम्ही सेवा करू शकता. पण सेवेला सुरुवात जरूर करा. मी तर म्हणते 21 दिवसांची सर्वात प्रभावी सेवा. बघा, आपण अशा शुभ तिथींना सेवा करतो ना, सोन्यासारखं फळ मिळत असतं. महिलांनो, 4 दिवस वगैरे असतील, तुम्ही सेवा आधी पण सुरू करू शकता. म्हणजे 9 जुलैच्या आधी पण सेवा 1-2 दिवस आधी सुरू करू शकता, 4-5 दिवस आधी सुरू करू शकता. आता 21 दिवसांची सेवा 29 जुलैला तुमची पूर्ण नाही झाली तर तुम्ही पुढं सुद्धा तुम्ही सेवा वाढवू शकता. आपण सेवा करतो ना आपल्या माय माऊलीची, हेच खूप महत्त्वाचं आहे. मग सेवा पुढं मागे होऊ शकतं थोडंसं. तर स्वामी चरित्र सारामृताचे या 21 दिवसात 21 पारायण करण्याचा जरूर प्रयत्न करा. रोज मी तर म्हणते ब्रह्ममुहूर्तावर केलेली सेवा अतिशय फलदायी ठरते. आता नाही जमलं ब्रह्ममुहूर्तावर, दिवसभरात तुम्ही केव्हाही सेवा करू शकता. फक्त दुपारी 12 ते 12:30 या अर्धा तासाच्या वेळात काळात सेवा करू नका. ही दत्त माऊलींची भिक्षेची वेळ असते, म्हणून या वेळेस सेवा करू नका. बाकी संपूर्ण दिवस तुम्ही सेवा करू शकता. पण बघा, ब्रह्ममुहूर्तावर इतकं शांत वातावरण असतं. आंघोळ केली, दिवा अगरबत्ती केली, तुम्हाला देवपूजा करायची असेल करून घ्या आणि शांत चित्ताने आपण जेव्हा ही सेवा करतो ना, आपल्या मनापासून आपण सेवा करतो. कुणाचा आवाज नसतो, म्हणजे कुणाचीच गडबड आपल्या मागे नसते. अगदी शांततेत आपली सेवा होते. आता नाही जमलं, लहान लेकरं असतील, काही कामानिमित्त नाही जमलं माझ्या महिलांना, दादांना, मग तुम्ही दिवसभरात केव्हाही सेवा करू शकता. स्वामी चरित्र सारामृताचे तुम्ही 21 पारायण करा. नाही जमलं 7 पारायण करा, नाही जमलं 3 करा किंवा 1 करा. पण या 21 दिवसात स्वामी चरित्र सारामृताचं पारायण जरूर करा. खूप सुंदर सेवा आहे आणि सोन्यासारखं फळ आपल्याला जरूर मिळतं. आता सेवा करताना आपल्याला फळ मिळेल या आशेने तर अजिबात सेवा करू नका. आपल्या माय माऊलीची सेवा आपली माय माऊली आपल्याकडून करून घेते ना, हेच खूप महत्त्वाचं आहे. बघा, आपले स्वामी आपले भक्त निवडताना एक माळ तयार करत असतात. सुंदर भक्तांची सुंदर अशी सोन्यासारखी माळ तयार करता आणि त्यात आपण निवडले गेलेलो आहोत. हेच खूप महत्त्वाचं आहे. आपल्या माय माऊलीची आपल्याकडून सेवा होते ना, हीच तर उच्च कोटीची सेवा आहे. म्हणून स्वामी चरित्र सारामृताची सेवा सर्वांनी जरूर करा. जेव्हा वेळ मिळेल ना महिलांनो, तेव्हा करा. एक तुपाचा दिवा लावून घेत जा देवघरात, आसन घेऊन बसा, शांत आपली माय माऊली आणि आपण, बाकी तिसरं कुणीच नाही. अशी सेवा करून तर बघा. आता तुम्हाला तारक मंत्राची सेवा करायची आहे. 21 दिवस रोज तारक मंत्राची सेवा करायची आहे. 21 दिवस नाही जमलं, 19 जुलै ते 29 जुलै अखंड 11 दिवस तारक मंत्र 11 वेळा पठण करायचं आहे. तर आता तारक मंत्राची सेवा करताना पेलाभर पाणी तुम्हाला सर्व दुःख संकटातून मुक्त करणार आहे. अशी ही सुंदर सेवा आहे. तर काय करायचं आहे, तुम्ही दिवसभरात ही सेवा कधीही करू शकता. सकाळी करा, ब्रह्ममुहूर्तावर करा. मी तर म्हणते नाही जमलं तुम्ही संध्याकाळी करू शकता. फक्त दुपारी 12 ते 12:30 करू नका. तारक मंत्राची सेवा करताना आसन घेऊन बसायचं. जेवढं पाणी तुम्ही पिणार आहात तेवढं पाणी तुम्हाला पेलाभर पाणी घेऊन बसायचं आहे. पिण्याचं पाणी, त्यावर उजवा हात ठेवायचा आहे. तुम्हाला उजवा हातच ठेवायचा आहे
आणि तुम्हाला अखंड तारक मंत्र 11 वेळा पठण करायचं आहे. तुम्हाला 21 वेळा पठण करायचं असेल करू शकता. किमान 11 वेळा तारक मंत्र पिण्याच्या पाण्यावर हात ठेवून तुम्हाला अखंड तारक मंत्र पठण करायचं आहे. अगरबत्ती जरूर लावून घ्यायची आहे. एक तुपाचा दिवा लावा, आसन घेऊन बसा आणि शांततेत ही सेवा करायची आहे. नंतर तारक मंत्राची सेवा झाल्यानंतर ते पाणी, ते तीर्थ, स्वामींचा आशीर्वाद आहे, ते तारक मंत्राचं तीर्थ तुम्ही सर्व म्हणजे घरातल्या प्रत्येक व्यक्तीला प्यायला द्यायचं आहे. तुम्ही स्वतः प्या आणि ते थोडंसं तारक मंत्राचं तीर्थ आपल्या घरात सुद्धा थोडं थोडं शिंपडून द्या. 11 दिवस ही सेवा करून तर बघा. कुठलंच संकट तुमच्या उंबरठ्यावर सुद्धा कधी स्वामी उभं राहू देणार नाही. माय माऊली आहे, कायम पाठीशी उभी राहील आणि आपल्या लेकरा बाळांचं आपलं कायम रक्षण करेल. ज्या कठीण इच्छा आहे ना, कधी विचारसुद्धा केला नसेल, स्वप्नसुद्धा बघितली नसेल, त्या इच्छा, कठीण इच्छासुद्धा तुमच्या पूर्ण करून देतील. तुमची सर्व स्वप्न पूर्ण करतील. मुलाबाळांना इतकी प्रगती देतील की उच्च शिखरावर आपली लेकरं जाऊन बसतील आणि त्यांचे सर्व स्वप्न त्यांना यश नक्कीच मिळेल. अशी ही सुंदर सेवा आहे. तारक मंत्राची सेवा जरूर करा. त्याचबरोबर 11 माळी रोज आपल्याला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ मंत्र जपायचा आहे. रोज ही सेवा करा. महिलांनो, दादांनो, या 21 दिवसात केलेली सेवा तुमची कधीच खाली जाणार नाही. माय माऊली आहे, कोणत्या रूपात येऊन तुमची मदत करून जातील ना. तुम्हीच मला म्हणाल इतकी सुंदर सेवा आहे. या 3 सेवा तर स्वामींचा आत्मा आहे. या 3ही सेवा मी तर म्हणते रोज करा. आता नाही जमलं, लहान लेकरं आहे, रोज नित्यसेवा जशी करतो 3 अध्याय रोज जरी वाचले महिलांनो, दादांनो, तुमचे 21 दिवसात 7 पारायण होऊन जातील. पण आवर्जून करा. बघा, त्याचबरोबर तारक मंत्राची सेवा करा. 11 माळी रोज जप करायचा आहे. आता सेवा करताना कधी पण सेवा संकल्पयुक्त सेवा करायची आहे. आपण मंदिरात जाऊन सुद्धा संकल्प करू शकता किंवा घरातल्या घरात जरी तुम्ही संकल्प केला तरीही चालेल. छान देवघरात देवांना पूजा अभिषेक करून घ्यायचा आहे. फुलं अर्पण करा, गंध अक्षता अर्पण करा, नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे आणि उजव्या हातात पळीभर पाणी घ्या, थोड्याशा अक्षता, एक फूल टाकायचं आहे. तुमचं गोत्र, तुमचं नाव बोलून घ्या. कशासाठी, कोणत्या इच्छेसाठी तुम्ही सेवा करत आहात नाही बोललात तरीही चालेल. फक्त स्वामी, मी तुमची ही सेवा करत आहे, कबूल करून घ्या. निर्विघ्नपणे माझी सेवा होऊ द्या, म्हणजे पार होऊ द्या. सेवा माझ्याकडून करून घ्या, एवढाच संकल्प करायचा आहे. आणि ते पाणी तुम्हाला ताम्हणात सोडायचं आहे आणि ते पाणी तुम्ही एखाद्या झाडाला घालू शकता. अशा पद्धतीने तुम्ही घरी संकल्प करू शकता. आता मंदिरात संकल्प करताना एक नारळ घ्या, खडी साखर घ्या, चाफ्याची फुलं मिळाली किंवा दुसरी फुलं मिळाली, ती फुलं नारळावर, खडी साखरेवर ठेवा आणि स्वामींचरणी ती खडी साखर, नारळ अर्पण करा. तुमची म्हणजे तुमचं नाव, गोत्र बोलायचं आहे किंवा फक्त खडी साखर, नारळ अर्पण करा. स्वामी माऊलींना फक्त बोलून घ्या, माय माऊली, मी ह्या दिवसापासून गुरुपौर्णिमेपर्यंत 21 दिवसांची, 11 दिवसांची सेवा करत आहे. निर्विघ्नपणे माझी सेवा होऊ द्या, कबूल करून घ्या, गोड मानून घ्या जेवढी पण मी सेवा करत आहे. आणि तुम्हाला तो नारळ अर्पण करायचा आहे. संकल्प करताना पण एक नारळ अर्पण करा. आणि जेव्हा उद्यापन आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी करणार आहोत तेव्हा सुद्धा माय माऊलीला एक नारळ, गुरुपौर्णिमेला सुद्धा थोडीशी खडी साखर, नारळ आणि जो तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचा आहे, मग पुरणाची पोळी, बुंदी, लाडू, बेसनाचे लाडू, फळं वगैरे तुम्ही जो नैवेद्य अर्पण कराल ना, सगळा नैवेद्य माय माऊलीला प्रिय आहे. अगदी थोडीशी मुठभर खडी साखर जरी अर्पण केली ना तरीही चालेल. पण पहिल्या दिवशी संकल्प करताना सुद्धा, सेवेला सुरुवात करताना संकल्प सर्वांनी नक्कीच करून घ्या. घरी संकल्प करा किंवा मंदिरात करा, पण संकल्पयुक्त केलेली सेवा सोन्यासारखं फळ जरूर देत असते. न मागता सुद्धा तुमच्या सर्व इच्छा जरूर पूर्ण होतील. आपल्या माय माऊलीला सर्व माहीत आहे, आपल्याला काय हवं नको, आपल्यासाठी काय योग्य अयोग्य,
आपल्याला वाटतं की आपण एवढी सेवा करतो तरी आपल्या इच्छा पूर्ण का होत नाही, तर ती गोष्ट आपल्यासाठी जर हिताची नसेल, योग्य नसेल, तर ती गोष्ट आपली माऊली, आपले स्वामी आपल्याला कधीच मिळवून देणार नाही. आपल्याला वाटतं की आपण एवढं करतो तेवढं करतो, आपली इच्छा पूर्ण का होत नाही, पण ती जर गोष्ट आपल्यासाठी योग्य नसेल तर आपली आई आपल्याला कसं मिळवून देईल. बघा, एखादी आई मुलासाठी जी गोष्ट योग्य असते तीच देत असते. अयोग्य असेल, याच्यामुळे हानी होत असेल आपल्याला, तर ती गोष्ट आपल्याला आपले स्वामी कधीच मिळवून देणार नाही. योग्य वेळ आली की आपल्याला सर्व न मागता सर्व काही मिळवून देतच असतात. म्हणून विश्वास आणि श्रद्धा खूप महत्त्वाची आहे. आपण सेवा करताना विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा, मग बघा श्रद्धेचं फळ सोन्यासारखंच मिळणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला श्री गुरुचरित्राचं पारायण करायचं असेल तर मग तुम्ही 23 तारखेपासून सुद्धा सुरू करू शकता. सप्ताहाचं पारायण करू शकता तुम्ही. 23 जुलै ते 29 जुलै असं साप्ताहिक गुरुचरित्र पारायण करू शकता तुम्ही तुमच्या घरी. किंवा गुरुचरित्रातील तुम्ही 14वा अध्याय, 18वा अध्याय पठण करू शकता, 9वा अध्याय पठण करू शकता. खूप त्रासात असाल, दुःखात असाल, कुणालाच सांगता येत नाही, असे जर दुःख असतील तुम्हाला, तर मग तुम्ही श्री गुरुचरित्रातील 14वा अध्याय पठण करा. पैशांविषयी खूप अडचणी आहे, कर्ज झालेलं आहे आणि तुम्हाला काहीच सुचत नाही काय करावं, तर मग तुम्ही गुरुचरित्रातील 14वा किंवा 18वा अध्याय, दोन्ही अध्याय पठण करू शकता. श्री गुरुचरित्रातील 9वा अध्याय पठण करा. राजयोग येतील तुमच्या आयुष्यात. आता हे अध्याय पठण करताना संपूर्ण गुरुचरित्राची पोथी उघडायची गरज नाही. जेव्हा आपण साप्ताहिक किंवा आठवड्याभराचं पारायण करत असतो गुरुचरित्राचं, श्री गुरुचरित्राचं, तेव्हाच आपण पोथी उघडायची आहे. एकदा का पोथी उघडली की मग आपल्याला 52-53 अध्याय संपूर्ण आपल्याला श्री गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे. पण जेव्हा तुम्हाला 14वा किंवा 18वा किंवा 9वा अध्याय पठण करायचा आहे गुरुचरित्रातील, मग तुम्हाला पूजेच्या दुकानात, तुम्हाला स्वामी केंद्रात सुद्धा या अध्यायांच्या पोथी मिळून जातील. मग तुम्ही त्या पोथीसुद्धा पठण करू शकता. श्री गुरुचरित्र अवतरणिका, संक्षिप्त स्वरूपातील श्री गुरुचरित्र अवतरणिका, संपूर्ण गुरुचरित्र पारायण केल्याचं तुम्हाला फळ मिळणार आहे. यात 7 अध्याय दिलेले आहे. तुम्ही अगदी अर्धा तासात सुद्धा रोज हे 7 अध्याय जर वाचले ना, 7 पारायण श्री गुरुचरित्र 7 पारायण केल्याचं तुम्हाला फळ मिळेल, असे हे सुंदर अध्याय आहे. म्हणून तुम्ही श्री संक्षिप्त गुरुचरित्र अवतारणिका पठण करू शकता. याची पोथीसुद्धा तुम्हाला मठात, केंद्रात मिळून जाईल, पूजेच्या दुकानात मिळून जाईल. या सेवा करताना सुद्धा तुम्ही संकल्प करू शकता, किंवा या सेवा करताना तुम्ही संकल्प नाही केला, करायचा असेल तर जरूर करा संकल्प. पण जेव्हा स्वामींची सेवा करत आहात 21 दिवसांची, तर संकल्प जरूर करायचा आहे. आता नियम काय, तर जी व्यक्ती म्हणजे सेवा करत आहे त्या व्यक्तीने मांसाहार, मद्यपान करू नका. मी तर म्हणते घरातसुद्धा या गोष्टी पाळा. त्याचबरोबर घरात शांतता ठेवायची आहे. कुणाचीच निंदा नालस्ती करू नये, नाहीतर मग आपण कितीही सेवा करा त्याचं कुठलंच फळ मिळणार नाही. तुम्ही सेवा करत आहात आणि कुणाविषयी तरी वाईट अपशब्द करत आहात, तर मग सेवेचं फळ कधीच मिळत नाही. कुणी कितीही तुमच्याशी वाईट वागू द्या, स्वामी माऊली आहे, सगळीकडं लक्ष आहे, ब्रह्मांड नायक आहे, सगळीकडं लक्ष आहे. तुम्हाला कोण कसं वागणूक देत आहे, तुमच्याशी कसं वागत आहे, कुणी कितीही वाईट वागू द्या, पण तुम्ही आपली सेवा करताना तसं तर कायमच आपलं कर्म जर चांगलं ठेवलं ना, त्याचं फळ एक ना एक दिवस आपल्याला, आपल्या लेकरा बाळांना चांगल्या कर्माचं चांगलं फळ मिळतच असतं. म्हणून कर्म चांगलं ठेवायचं आहे आणि मग सेवा करायची आहे. बघा कसं फळ मिळतं तुम्हाला. त्याचबरोबर या 21 दिवसात गुरुपौर्णिमेपर्यंत तुमच्या घराजवळ जर उंबराचं झाड असेल तर रोज तिथं 21 दिवस दिवा लावता आला तर आवर्जून लावा. नाही जमलं एखाद्या गुरुवारी जरी लावला तुम्ही तरीही चालेल, पण एक उंबराच्या झाडाखाली दिवा लावा. एक गुळाचा खडा
गुरुपौर्णिमेपर्यंत कधीही एक गुळाचा खडा उंबराच्या झाडाखाली जरूर ठेवून यायचा आहे. एखाद्या कागदावर किंवा झाडाचं पान पडलेलं असेल खाली पुसून घ्या, त्यावर गुळाचा खडा ठेवा. तिथले किडे मुंगळे जसा जसा तो गुळाचा खडा खातील तसं तसं तुमच्या आयुष्यातील अगदी 7 जन्मांचं पितृदोष असेल, काही गरिबी असेल, दरिद्रता, काही तुमचे म्हणजे ग्रह दोष असतील, संपूर्ण निवारण होतील आणि आपल्या माय माऊलीची भरभरून कृपा होईल. दत्तगुरु महाराजांची इतकी कृपा होईल की तुम्हाला काही मागायलाच उरणार नाही. म्हणून उंबराच्या झाडाची ही सेवा आवर्जून करा. गुरुपौर्णिमेपर्यंत गाय दिसली तर गाईला ताजी चपाती, तूप, गूळ लावून जरूर खाऊ घाला. हिरवा चारा खाऊ घालता आला किंवा गूळ आणि गव्हाच्या पिठाचे लाडू खाऊ घालता आले तुम्हाला, ते खाऊ घाला. नाही तर ताजी चपाती घ्या घरातली, तूप लावा गाईचं, एक गुळाचा खडा ठेवा आणि गुरुपौर्णिमेपर्यंत गाईला हा नैवेद्य आवर्जून खाऊ घाला. गुरुपौर्णिमेपर्यंत कुत्रा दिसला तुम्हाला घराजवळ तर कुत्र्याला सुद्धा तुम्ही ताजी तेल लावून चपाती खाऊ घालायची आहे. नाही जमलं बिस्किट वगैरे जरा गोड कमी असतील असे बिस्किट तुम्ही कुत्र्याला खाऊ घालू शकता. बघा, या सेवासुद्धा खूप महत्त्वाच्या आहे. आता या 21 दिवसात तुम्हाला 1 दिवसाचं स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायचं आहे किंवा 7 दिवसाचं तुम्ही रोज 3-3 अध्याय वाचत असाल तर 7 दिवसात तुमचं एक पारायण स्वामी चरित्र सारामृताचे 21 अध्याय तुमचे 7 दिवसात रोज 3 अध्याय वाचले तर 7 दिवसात एक पारायण तुमचं पूर्ण होईल. पूजा मांडणी कशी करायची तर रोजची नित्य सेवा पूजा जशी करतो अभिषेक घालून तशी पूजा करा. स्वामींची मूर्ती असेल छान अभिषेक करून घ्या, फोटो असेल फोटो पुसून घ्या, गंध वगैरे लावून घ्यायचा आहे, हार घाला, चाफ्याची फुलं असतील चाफ्याची फुलं अर्पण करा, वस्त्र असेल वस्त्र अर्पण करायचं आहे, हिना अत्तर असेल तुमच्याकडं अत्तर लावून घ्यायचं आहे, छान असं फुलांनी वगैरे स्वामींना सजवायचं आहे. नैवेद्य दाखवायचा आहे, गूळ खोबऱ्याचा दाखवा, खडी साखरेचा दाखवा, दूध साखरेचा, वरण भात भाजी भाकरी तुम्ही जो नैवेद्य बनवलेला असेल तो दाखवला तरीही चालेल किंवा शिरा भाजून घेतला महिलांनो, त्यावर एक तुळशीचं पान ठेवा आणि स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे. तुम्ही 7 दिवसाचं पारायण करू शकता, 1 दिवसाचं 1 मांडी पारायण करू शकता. 1 ते 21 अध्याय 1 मांडी वाचले तुम्ही 1 ते सव्वा तास किंवा 1.5 तासात सुद्धा तुमचं एक पारायण होऊन जाईल. बघा, इतकी सुंदर सेवा आहे. कितीही भयानक संकट असो या पारायणाने 1 दिवसात तुम्ही संकटमुक्त जरूर व्हाल. स्वामी दर्शन देऊन जातील, कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन स्वामी जरूर दर्शन देऊन जातील. आता उद्यापन करताना आता 1 दिवसाचं पारायण करा किंवा तुम्ही 21 दिवसाची आपण सेवा करत आहोत. मग गुरुपौर्णिमेच्या दिवशी उद्यापन कसं करायचं तर तुम्ही एखाद्या गोरगरिबाला जेवण घालू शकता किंवा एखादं जोडपं दिसलं तुमच्या घराजवळ येत असेल तुम्हाला म्हणजे शेजारी वगैरे किंवा तुमचे नातेवाईक असतील एखादं जोडपं जेवू घालू शकता किंवा लहान लेकरांना अन्नदान वगैरे करू शकता. नाही जमलं आपण जेव्हा मठात केंद्रात मंदिरात स्वामींच्या दर्शनाला जाऊ स्वामींना पुरणाचा किंवा बेसनाचे लाडू बुंदी जिलेबी असा नैवेद्य स्वामींना दाखवा. मंदिराबाहेर एखादा गोरगरीब असेल त्याला पोटभर जेवण देता आलं ना तुम्हाला जरूर द्या. हेच आपलं खरं उद्यापन आहे. गाईला नैवेद्य द्या. अशी साध्या सोप्या पद्धतीने जरी आपण आपल्या सेवेचं उद्यापन केलं ना तरीही चालेल. फक्त कुणाची निंदा नालस्ती करू नका. स्वामींना सर्व भक्त प्रिय आहे. कुणीच म्हणजे छोटा नाही मोठा नाही, स्वामींना सर्व प्रिय आहे. म्हणून या 21 दिवसात जरूर या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर या 21 दिवसात तुम्हाला श्री दत्त बावन्नी पठण करता आली तर आवर्जून पठण करा. बघा, सुंदर सेवा आहे. जी सेवा आवडेल तुम्हाला या 21 दिवसात आवर्जून करा. उंबराच्या झाडाजवळ 1 दिवस का होईना दिवा लावण्या. 21 दिवस जमलं तुम्हाला महिलांनो दादांनो तर उंबराच्या झाडाखाली 21 दिवस दिवा लावा.